नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णू आणि त्याचबरोबर आपले ते गुरु आहेत श्री स्वामी समर्थ यांची पूजा अर्चा करत असतो. तर पहा, गुरुवारच्या दिवशी आपल्याला काही घरामध्ये उपाय करायचे असतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदीचा अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. सर्व दुःख, दारिद्र्य, कर्ज, अडचणी नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण हळदीचा वापर हा करत असतो. आपण हळद ही वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा वापरतो आणि त्याचबरोबर घरामध्ये, मसाल्यामध्ये, भाजीमध्ये, सर्व गोष्टींमध्ये आपण हळद ही वापरत असतो. त्याचबरोबर आपण घरामध्ये जी पूजा अर्चा करतो त्यामध्ये सुद्धा आपण हळदीचा वापर करतो. हळद ही अतिशय पवित्र मानली जाते आणि त्याचबरोबर हळद ही लग्नामध्ये सुद्धा नवरदेव नवरीला लावली जाते. लग्न होण्या अगोदर नवरदेव नवरीला हळद लावली जाते, जेणेकरून त्यांना कुणाचीही नजर लागली जाणार नाही किंवा कोणतीही बाधा होणार नाही, यासाठी हळद ही लावली जाते. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा बघा, आपण हळदीचे अनेक उपाय हे करत असतो आणि म्हणूनच आज आपल्याला गुरुवारच्या दिवशी हा जो हळदीचा उपाय आहे तर तो करायचा आहे. तर पहा, आपल्याला आपल्या घराला नजर लागू नये यासाठी गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, हळद घ्यायची आहे, हळदमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्याची एक स्वास्तिक आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती काढायची आहे. स्वास्तिक काढताना त्यामध्ये 4 बिंदू द्यायचे, साईडने 2-2 रेषा ज्या असतात त्यासुद्धा द्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपला जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याला आपण हळदीचं लेपन करतो, तर तिथे आपल्याला हळदीने हे एक स्वास्तिक देखील काढायचं आहे. जर हा उपाय आपण गुरुवारच्या दिवशी जर केला तर आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात आणि याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन देखील होत असतं. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो उपाय आहे ना तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अगदी छोटा आणि सोपा उपाय आहे, परंतु एकदम प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर ह्या स्वास्तिकवरती बघा, आपल्याला जो उंबरठ्याच्या साईडने आपण स्वास्तिक काढलेला आहे तर तिथे आपल्याला त्यावरती एक दिवा लावायचा आहे. तुम्ही तुपाचा दिवा लावू शकला तर अतिउत्तम, नाही लावलं तरीसुद्धा मग तुम्ही तेलाचा लावला तरी चालेल. पण त्या तेलाचा जेव्हा तुम्ही दिवा लावताल तेव्हा त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे. त्या ठिकाणी आपण उंबरठ्यावरती स्वास्तिक काढलेला आहे त्याच ठिकाणी तुम्हाला त्या स्वास्तिकवरती हा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून अंघोळही करायची आहे. आणि असा हा उपाय जर आपण केला, चिमूटभर हळद टाकून जर आपण अंघोळ केली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक शुद्धता आपली होते, आपलं मन प्रसन्न होतं आणि त्याचबरोबर आपले जे काही कामं आहेत त्यामध्ये आपल्याला यश संपादन होतं. आणि असं केल्यामुळे आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो आणि आपली प्रत्येक इच्छा ही सुद्धा पूर्ण होते. आणि यामुळेच पहा, आजच्या गुरुवारी जरी तुम्हाला नाही जमलं तरी तुम्ही पुढच्या गुरुवारी हा उपाय करू शकता. थोडीशी चिमूटभर हळद तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. प्रत्येक गुरुवारी आपल्याला असं करायचं आहे. तर बघा, जर आपल्या घरामध्ये नवरा बायकोंमध्ये सतत भांडणं होत असतील, एकमेकांचं पटत नसेल आणि त्यांच्या विवाहामध्ये काही अडचणी असतील तर आपल्याला काय करायचं आहे बघा. तर आपल्याला एक छोटीशी हळदीची पुडी बांधायची आहे आणि ही पुडी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या फोटो मागे लपून ठेवायची आहे.
असं केल्यामुळे आपल्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो आणि तुमच्या विवाह जीवनातील सर्व अडचणी देखील दूर होतील। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, आजारपण असेल, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल, पैसे येण्याचे मार्ग आपले बंद होत असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, एका तांब्यामध्ये पहा, तांब्याचा तांब्या घ्यायचा, त्यामध्ये पाणी स्वच्छ भरून घ्यायचं, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि हे पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे। यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष हा दूर होतो। आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष, पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होणे, त्याचबरोबर घरामध्ये काही ना काही वाद होणे, त्याचबरोबर लक्ष्मी स्थिर न राहणे आणि आजारपण अशा गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात। आपलं एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही आणि कष्ट मेहनत करून देखील आपल्याकडे पैसा हा येत नसेल किंवा एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत आहोत, परंतु आपली इच्छा पूर्ण होत नसेल, तर आपल्याला ह्या गुरुवारच्या दिवशी काय करायचं आहे, गाईला चना डाळ जी आहे ना, तर ती पिवळ्या कलरची खाऊ घालायची आहे आणि त्याचबरोबर गाईच्या पायाखालची जी माती आहे त्याचा एक टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे। आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील, आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल, यासाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी मानला जातो। त्याचबरोबर आपला पैसा एखाद्याकडे अडकलेला आहे, आपल्यावरती कर्ज आहे, कर्ज फेडण्याचा आपण भरपूर प्रयत्न करत आहोत, परंतु ते कर्ज फिटत नसेल किंवा मग तुमच्या एखाद्या व्यक्तीकडे पैसे अडकलेले आहे, तुम्ही वारंवार त्याला मागताय तरी सुद्धा तो देत नसेल, तर आपल्याला काय करायचं आहे, तर 21 अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत। त्या तांदळांना थोडंसं आपल्याला पिवळं करायचं आहे हळदीने आणि त्यानंतर याची एक पुडी बांधायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या पर्समध्ये, वॉलेटमध्ये ठेवायची आहे। यामुळे आपल्या पैशाच्या अडचणी दूर होतात आणि आपल्या जे काही आपले पैसे एखाद्या व्यक्तीने घेतलेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला परत भेटतात आणि आपल्या सर्व कर्ज देखील हे फिटून जाते। तर अशा पद्धतीने हा एक उपाय सुद्धा आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळे स्वप्न संध्याकाळी झोपल्यानंतर पडत असतील, आपल्या मनामध्ये खूप वाईट विचार येत असतील, अशा वेळी काय करायचं आहे, गणपती बाप्पांना आपल्याला हळदीचा एक टिळा लावायचा आहे आणि आपल्या स्वतःच्या कपाळाला देखील एक हळदीचा टिळा लावायचा आहे। असं केल्याने आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाही, आपलं मन स्थिर राहते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश देखील मिळत असतं। तर असे हे छोटे छोटे सांगितलेले जे उपाय आहेत तर ते आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचे आहे। तुम्ही प्रत्येक गुरुवारी हा उपाय करू शकता। हे उपाय जर आपण गुरुवारच्या दिवशी केले तर आपल्या घराला अखंड लक्ष्मी प्राप्त होईल, सर्व दुःख, दारिद्र्य, कर्ज, अडचणी नष्ट होऊन जातील। तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।